कोकणात सध्या शिगमोत्सवाची जोरदार धामधूम सुरू आहे। सगळीकडेच आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। तालुक्यातील आखवणे, भोम ही दोन गावे अरुणा प्रकल्पामुळे विस्थापित होत असून या दोन गावातील शिगमोत्सव हा शेवटचा उत्सव ठरणार आहे। या उत्सवाला दोन्ही गावातील चाकरमानी माहेरवाशिणी आपल्या कुटुंबासह गावात दाखल झाले आहेत। रविवारी रात्र मौदे येथील ग्रामदेव श्री बावच्या देवी पालखीचे भोम होळीचा मांड येथे आगमन झाले। सोमवारी रात्र श्रीदेव गांगोबा व बावच्या देवीची पालखी आखवणे येथील श्रीदेवी धाकूबाईच्या भेटीला गेली। तीन ग्रामदेवतांच्या अनोखा त्रिवेणी संगमाचा सोहळा पाहण्यासाठी तिन्ही गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। आखवणे गावाचे ग्रामदेव श्रीदेवी धाकूबाई तर भोम गावचे ग्रामदेव श्रीदेव गांगोदेव ही ग्रामस्थांची प्रमुख श्रद्धास्थाने आहेत। ग्रामदेवतांचे वर्षभरामध्ये विविध धार्मिक उत्सव पारंपरिक पद्धतीने दोन्ही गावात साजरे होत असतात। यावर्षी विस्थापित व्हावे लागणार हे निश्चित झाले आहे। त्यामुळे सध्या सुरू असलेला शिगमोत्सव हा शेवटचा उत्सव असल्यामुळे गावकरी अतिशय भावुक झाले आहेत। या उत्सवासाठी गावातील चाकरमानी व माहेरवाशिणी या गावातील या शेवटच्या उत्सवानिमित्त ग्रामदेवतांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे।